शरद पवारांना आम्ही संपवायला निघालेलो आहे, शरद पवारांना आम्हाला संपवायचे, असं जर हे वारंवार बोललं गेलं तर ह्याचा फार मोठा फटका अजित पवारांना बसू शकतो. अजित पवारांच्या ह्या 25-30 वर्षाच्या झंझावातामध्ये जे त्यांचे जुने कार्यकर्ते बाजूला पडले होते, अशा मंडळींना त्यांनी आता जवळ केलेलं आहे. आणि त्या मतदारामध्ये ही एक सुप्त लाट आहे की म्हणजे मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आपण शरद पवारांच्या मुलीला पाडायचं का, हा एक विचार आहे ना त्याच्यामध्ये. त्यांनी पुरेसे डॅमेज अजित पवारांना केलेलं आहे आणि त्यांनी हा एक विचार पुढं आणलेला आहे ह्या मतदारसंघामध्ये की आम्हाला दोन्ही पवार नको आहेत. तिथे जर अशी पोझिशन आहे की हर्षवर्धन पाटलांनी जरी आता सांगितलं की सुनेत्राताई पवारांचं काम करा, तर त्यांचे कार्यकर्ते कामच करणार नाहीत. अनंतराव थोपटे ज्याच्या बाजूला आहेत तो माणूस मताधिक्य घेणार आहे. आणि आता तर म्हणजे तुम्ही बारामतीतल्या गावागावात जरी जाऊन सर्वे घेतला ना, तर बांधावरच्या लोकांना सुद्धा माहिती आहे की साहेबांची तुतारी आहे म्हणून. एका झाडाला शरद पवारला फाशी देणार आणि एका झाडाला अजित पवारला फाशी देणार, हे वाक्य त्यावेळी इतकं गाजलं तर ती निवडणूक फार पलटीच झाली. म्हणजे एकही माणूस निवडून आला नाही समोरच्या पॅनलचा. नमस्कार मित्रांनो, द पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. IPL सुद्धा सुरू झालेली आहे आणि लोकसभा निवडणुकीच्या तारखाही जाहीर झालेल्या आहेत. IPLमध्ये जसा पॉवर प्ले महत्त्वाचा असतो तसाच महाराष्ट्राच्या राजकारणात पवार प्ले महत्त्वाचा असतो, हे पुन्हा एकदा दिसायला सुरुवात झालेली आहे. आणि अर्थात तुम्ही अंदाज लावलात त्याप्रमाणे किंवा थंबनेल बघितलं आहे त्याप्रमाणे आपण आज बारामती लोकसभा मतदारसंघाबद्दल पुन्हा एकदा बोलणार आहोत. आणि आज माझ्यासोबत आहेत दैनिक पुढारी पुणे आवृत्तीचे सहयोगी संपादक सुहास जगताप सर. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. तर सर, मी मगाशी म्हटल्याप्रमाणेच की पवार प्ले हा फार महत्त्वाचा असतो आणि वयाच्या 83व्या वर्षी तर आणखीनच महत्त्वाचा असतो. तर एकंदरीत बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असं चित्र निर्माण होत असताना शरद पवारांनी अजित पवारांना फक्त बारामती मतदारसंघामध्येच अडकवून ठेवलं आहे, अशी एक चर्चा बाहेर सुरू आहे. तर तुम्हाला काय वाटतं या पवार प्लेबद्दल? यावेळच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघाचा आणि महाराष्ट्राच्याच दृष्टीनं एक महत्त्वाचं विशेष असं आहे की बारामतीमध्ये 1967 साली शरद पवार हे पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यावेळेपासून आजपर्यंत 50-55 वर्षामध्ये शरद पवार हे एकही निवडणूक हरलेले नाही आहेत. किंवा त्यांची कन्या आताच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळेसुद्धा राजकारणात आल्या, त्यासुद्धा त्यानंतर पवारांच्या बळावरच एकही निवडणूक अजूनपर्यंत हरलेली नाहीत. आणि पहिल्यांदाच बारामती मतदारसंघामध्ये कुणाला असं स्वप्नातही वाटत नव्हतं अशी सिच्युएशन निर्माण झालेली आहे की पवार विरुद्ध पवार असा संघर्ष होतो आहे. म्हणजे आपण निरनिराळ्या मतदारसंघामध्ये महाराष्ट्रात अनेक निवडणुकांत बघितलं की मोठमोठ्या राजकीय घराण्यांमध्ये संघर्ष झाले, परंतु बारामतीत कधी काळी असं होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं. तो संघर्ष आता तिथं सुरू झालेला आहे. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 25-30 वर्षामध्ये अजित पवार एक चांगले पकड असलेले राजकीय नेते आहेत ते, आणि एकदम कसलेले, ज्यांनी अजित पवारांनाच घडवलेलं आहे असे शरद पवार यांच्यामध्ये आता हा सामना रंगणार आहे. आणि अजून हा किमान 50 दिवस हा सामना रंगणार आहे. 7 मेच्या दरम्यान मतदान आहे, तोपर्यंत हा सामना रंगेल. आणि सुरुवातीला बारामती मतदारसंघात ज्यावेळी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्राताई पवार आणि शरद पवारांच्या कन्या सुप्रियाताई सुळे यांच्यामध्ये लढत होईल असं ज्यावेळी सुरुवातीला जाहीर झालं, त्यावेळेला सुरुवातीला चित्र एकतर्फी वाटत होतं. परंतु आता ते शरद पवारांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर ते आता समान पातळीवर आणून ठेवलेलं आहे. त्यामुळं आता कोणते पवार कुणाला मतदारसंघात जास्त वेळ अडकवून ठेवतायत हे पुढच्या काही काळामध्ये आपल्याला पाहावं लागेल. बरोबर सर. सर, तुम्ही आता म्हणालात तसं की अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना तिकीट मिळू शकतं असं जवळपास कन्फर्म होण्याच्या दिशेने चालू आहे. तर नणंद वर्सेस भाऊजे असा सामना समजा रंगला तर सुनेत्रा पवार यांची बारामतीमधली इमेज नेमकी काय? सुप्रिया सुळेंची आपल्याला माहिती आहे, त्या आत्ता विद्यमान खासदारही आहेत आणि अनेक वर्ष मोठ्या काय म्हणतात मताधिक्याने ते निवडून येत आहेत. पण सुनेत्रा पवार समजा उभे राहिला तर त्यांची बारामतीतली इमेज काय आहे? बारामती लोकसभा मतदारसंघात त्यांचं नेमकं काम काय आहे? नाही, सुनेत्रा पवार ह्या कधीच बारामतीच्या किंवा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राजकारणामध्ये तशा अर्थाने नव्हत्या. म्हणजे त्या राजकारणात नव्हत्याच, त्या सामाजिक कार्यामध्ये त्यांचा सगळा वेळ खर्च करत होत्या. आणि बारामती एन्व्हायरमेंट फाउंडेशन ऑफ इंडिया आणि टेक्स्टाईल पार्क बारामतीचं टेक्स्टाईल पार्कच्या त्या अध्यक्ष आहेत.
या माध्यमातून त्या तिथं सामाजिक काम करतात. परंतु आरोग्यविषयक, जलसंधारणाचं काम त्यांनी मोठ्या प्रमाणात तिथे केलेलं आहे. पण बारामती शहर आणि तालुका ह्या पलीकडं काही ते गेलेलं नाही आहे. आणि विद्याप्रतिष्ठानचंही काम जवळपास सर्व त्याच पाहतात. म्हणजे विद्याप्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांचा थोडासा संपर्क आहे, परंतु राजकीय संपर्क असा त्यांचा नाही आहे. आता ह्या निवडणुकीमध्ये जे काय होईल ते अजित पवारांची इमेज, म्हणजे मी जे आता तुम्हाला सांगितलं की अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी ही लढत होणार आहे. आता सुप्रिया सुळेंना एक एज आहे की त्या 15 वर्ष खासदार होत्या आणि त्या म्हणजे मागं ज्या वेळेला 2014च्या निवडणुकीमध्ये जानकरांकडनं ज्यावेळी ते महादेव जानकर जे रासपचे त्यांच्या विरुद्ध उभे होते, त्यावेळेला जे त्यांचं मताधिक्य घटलं एकदम 3 लाखावरनं 70,000वर ते आलं. त्यावेळेपासून गेल्या 10 वर्षात त्यांनी मतदारसंघामध्ये संपर्क कायम ठेवलेला आहे, चांगला ठेवलेला आहे. त्यामुळं सुनेत्राताई पवारांचं राजकीय तसं संपर्क कमी आहे. परंतु अजित पवारांची जी एक मोठी फौज आहे कार्यकर्त्यांची, सगळ्या नेत्यांची, त्यांना मानणाऱ्या स्थानिक नेत्यांची, ही सुनेत्रा पवारांचं एक मोठं बळ आहे. बरोबर. तर मला आता सुप्रियाताईंविषयी पण विचारायचं होतं की सुप्रियाताई भरपूर मताधिक्याने निवडून येतात बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये, किंवा असं म्हणू की तिथे त्यांचा तो बालेकिल्ला आहे सुप्रियाताई सुळेंचा. तर अनेकदा अशी प्रचारातनं सुद्धा अशी टीका केली जाते की सुप्रिया सुळे जास्त डायरेक्ट लोकांशी कनेक्टमध्ये नसतात. त्या उत्तम संसदपटू असल्या तरीसुद्धा लोकांशी त्यांचा कनेक्ट कमी आहे, त्या मतदारसंघांमध्ये कमी फिरतात, असा त्यांच्यावर एकंदरीत आरोप होत असतो. तर एक अँटी इन्कम्बन्सी बारामती लोकसभा मतदारसंघात तुम्हाला दिसते का? नाही, तसं काय नाही आहे. कारण कसं आहे की आणि सुप्रिया सुळे ह्या फार लाखाच्या मताने निवडून येतात मताधिक्याने, तेही नाही आहे. 2009ला त्या साधारणतः 3 लाखाच्या आसपासच्या मताधिक्याने निवडून आल्या होत्या. त्यानंतर 2014च्या निवडणूक त्यांचं मताधिक्य 70,000वर आलं होतं पार. आणि मागच्या निवडणुकीमध्ये 2019च्या ते 1.5 लाखाच्या आसपास होतं. तर 2014च्या निवडणुकीनंतरच त्या जरा सावध झाल्या होत्या आणि त्यांचा तसा संपर्क सर्व मतदारसंघात आहे. परंतु आता त्यांचा प्रॉब्लेम काय झालेला आहे की ज्यावेळेला अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे हे सगळं एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, त्यावेळी स्थानिक कामांच्या बाबत स्थानिक कार्यकर्त्यांना पदं देणं, जिल्हा परिषदेची तिकीटं देणं, पंचायत समितीची तिकीटं देणं, साखर कारखान्याचं संचालक पदासाठी त्याचे नाव सुचवणं, जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये नाव सुचवणं, हे सगळं जे काय स्थानिक पातळीवरचं राजकारण होतं ते सगळं अजित पवारांकडे होतं. त्यामुळे तुम्ही शरद पवारांकडे जरी एखाद्या कामासाठी, एखाद्या उमेदवारीसाठी गेला तरी ते सांगायचे अजित पवारांना भेटा. सुप्रिया सुळेंचंही ते होतं. त्यामुळं काही कार्यकर्त्याशी डायरेक्ट कनेक्ट, कार्यकर्त्याला आपण काहीतरी दिलं आहे असं सुप्रिया सुळेंच्या बाबतीत झालेलं नाही आहे. त्यामुळं त्यांचा कार्यकर्त्यांशी कनेक्ट तुटलेलं आहे, परंतु लोकांशी त्यांचा कनेक्ट आहे. गेल्या 10 वर्षामध्ये त्या मतदारसंघामध्ये भरपूर फिरलेले आहेत. तर 2014च्या निवडणुकीनंतर त्यांनी तो धडा घेतलेला आहे की आपण मतदारांशी संपर्कात राहिलं पाहिजे. त्यामुळे त्या मतदारसंघात भरपूर फिरतात. आता फक्त त्यांचा एक अडचण अशी होणार आहे की जी स्थानिक पातळीवर मतं जमवणारे कार्यकर्त्यांची जी गर्दी असते ती आता त्यांच्या भोवती नाही आहे. परंतु शरद पवार आपल्या अनुभवानं, शरद पवारांनी आता काय केलं आहे, अजित पवारांच्या ह्या 25-30 वर्षाच्या झंझावातामध्ये जे त्यांचे जुने कार्यकर्ते बाजूला पडले होते, जे अजित पवारांनी ज्यांना काहीच दिलं नाही, अशा मंडळींना त्यांनी आता जवळ केलेलं आहे. आणि ती मंडळी आता सुप्रियाताईंच्या पाठीशी आहेत. किंवा जे अजित पवारांकडनं जे दुखावले गेलेले आहेत, ज्यांना अजित पवार नको आहेत असे प्रस्थापित लोक, हे आता सुप्रियाताईंची ताकद झालेली आहे. आता अजित पवारांच्या ताकदीचा पण मला प्रश्न विचारायचा होता की अजित पवारांचा कनेक्ट बारामतीमध्ये भरपूर प्रमाणात लोकांशी डायरेक्ट होता. तर आत्ता अजित पवारांच्या कुटुंबातला जो कनेक्ट आहे तो कुठेतरी मिसिंग वाटतं, कारण का कुटुंबात फूट पडले असं सगळे म्हणतात. पण पवार कुटुंबातच आता अजित पवार एकटे पडतात की काय अशी चिन्ह निर्माण झालेली आहेत. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की ह्याची सहानुभूती उलटी मिळेल अजित पवारांना की ह्याचा तोटा होईल? नाही, पवार कुटुंबामध्ये आता अजित पवार एकटे पडलेले आहेत हे आता क्लिअर झालेलं आहे. म्हणजे अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि त्यांची 2 मुलं एका बाजूला आणि पूर्ण पवार कुटुंब दुसऱ्या बाजूला, हे आता झालेलं आहे. म्हणजे ह्यात काय आता नवीन राहिलेलं नाही आहे. आणि ह्याची सहानुभूती अजित पवारांना मिळेल का ती मिळणार नाही हे आगामी प्रचाराच्या काळामध्ये कळेल.
कारण आता अजित पवारांचे सख्खे भाऊ, त्यांचा सख्खा पुतण्या हे आता सुप्रिया सुळेंच्या बाजूनी रिंगणात उतरलेले. यात मला एक गोष्ट अशी सांगायची आहे की हे कुटुंब असं शरद पवारांच्या भोवती जे एकत्र झालेलं आहे, तर या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला माहिती आहे की 1967ला ज्या वेळेला शरदराव पवार हे बारामतीतून आमदार झाले, त्यानंतर पवार कुटुंबाचा एक उदय झालेला आहे. पवार कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यानं शरद पवारांच्या प्रभावाचा आणि सगळ्या सत्तेचा आपल्या सगळ्या उद्योग व्यवसायात आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये प्रगतीमध्ये त्यांनी त्याचा फायदा घेतलेला आहे. आणि ती सगळी मंडळी नॉन पॉलिटिकल आहेत, त्यामुळे त्यांना पॉलिटिकल ॲम्बिशन्स काही नाही आहेत. आणि त्यामुळं त्यांना प्रत्येकाला माहिती आहे. आता शरद पवार, आपल्या अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार परवा जे त्यांनी स्टेटमेंट दिलं, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे की शरद पवारांनी आमच्या घरासाठी काय केलं हे काटेवाडी परिसरातल्या ग्रामस्थांना आणि लोकांना माहिती आहे. त्यामुळे अशा वेळेला 83 वर्षाचे वय असलेल्या आपल्या घरातल्या एका बुजुर्ग माणसाला सोडणं अयोग्य आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळं ह्या कुटुंबातल्या फुटीची फार सहानुभूती अजित पवारांना मिळेल असं मला तर आत्ता काय वाटत नाही. ओके. आपण मगाच्या चर्चेमध्ये मला असा एक मुद्दा जाणवला की अजित पवारांचा लोकांशी संपर्क आहे, पण आता हळूहळू आपल्या सुप्रियाताईंचा सुद्धा कनेक्ट आहे, नाही अशातला भाग नाही आहे. पण आत्ता समजा या निवडणुकीचे वारे जेव्हा व्हायला लागले आणि असं एकंदरीत क्लिअर झालं की पवार विरुद्ध पवार अशी लढत होऊ शकते, त्यावेळी सुप्रियाताईंनी बारामतीमध्ये गावभेटींचं प्रमाण जास्तीत जास्त वाढवलं आणि ओव्हरऑल बाकीच्या सगळ्या मतदारसंघांमध्ये म्हणजे विधानसभा मतदारसंघांमध्ये फिरणंसुद्धा वाढवलं. तर मला हेच विचारायचं होतं की बारामती विधानसभा मतदारसंघात सुप्रियाताई किंवा शरद पवारांचा काय म्हणतात जास्तीत जास्त पॉवर असू शकते तिथे, पण बाकीच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये काय बलाबल असू शकतं, काय चिन्ह असू शकतात किंवा बाकीच्या मतदारसंघांचा या ओव्हरऑल निवडणुकीवर काय परिणाम होईल? आत्तापर्यंतची तर राजकीय स्थिती किंवा राजकीय लोकांचा जर अंदाज आपण घेतला, आपण काही लोकांशी बोललो, तर मला तर आता असं चित्र दिसते सध्या तरी की शरद पवारांच्याबद्दलची एक सुप्त सहानुभूतीची लाट या मतदारसंघामध्ये आहे आणि ती सुप्रिया सुळेंच्या उपयोगाला पडलेली आहे. लोक असं आत्ताच बोललं जातं की आपण लोकसभेला सुप्रिया सुळे आणि विधानसभेला अजित पवार असं बारामतीत बोललं जाते आणि त्यानुसार त्या मतदारसंघात लोक बोलतात. म्हणजे सुप्रिया सुळेंचा पराभव कशासाठी करायचा हा एक आता लोकांच्या पुढं प्रश्न आहे. आणि बारामती लोकसभा मतदारसंघातला मतदार हा फार सुज्ञ आहे. म्हणजे बारामती मतदारसंघात फार थोडा भाग असा आहे भोर वेल्हा पट्ट्यातला की जो डोंगराळ दुर्गम थोडे कमी शिकलेले मतदार असा आहे. बाकीच्या सर्व ठिकाणी एक अतिशय क्वालिफाईड विचार करणारा आणि जो शरद पवारांना गेली 40-50 वर्ष पाहतोय असा मतदारसंघ आहे. असा तो मतदार आहे. आणि त्या मतदारामध्ये ही एक सुप्त लाट आहे की शरद पवारांच्या कन्येला कशासाठी पराभूत करायचं, म्हणजे कारण काय आहे. म्हणजे मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आपण शरद पवारांच्या मुलीला पाडायचं का, हा एक विचार आहे ना त्याच्यामध्ये. आणि मध्यंतरीच्या काळात जे सुप्रिया सुळेंनी मतदारसंघातला जो कनेक्ट वाढवला त्याच्यामध्ये महिलांशी त्या फार कनेक्ट आहेत. महिला बचत गट, महिलांचे निरनिराळे उपक्रम याच्यामध्ये त्या कनेक्ट आहेत. आता स्थानिक पातळीवर आजपर्यंत त्यांच्याबरोबर जे फिरणारे कार्यकर्ते होते ते आता ह्या राष्ट्रवादीतल्या फुटीमुळं अजित पवारांकडे गेलेले आहेत. परंतु सामान्य कॉमन लोक हे त्यांच्याबरोबर आहेत. आजही त्या ज्यावेळी फिरतात त्यावेळी एकदमच त्यांच्या भोवती गर्दी नाही असं होत नाही. आजही त्यांच्या भोवती गर्दी आहे. आजही त्यांच्या भोवती काही जुने कार्यकर्ते, काही नवीन फळीतले कार्यकर्ते असे जमा झालेले आहेत ना गेल्या 2 महिन्यामध्ये. त्यामुळं तसं काही चित्र नाही आहे. ओके. पण ओव्हरऑलच बारामती लोकसभा मतदारसंघ फारच हॅपनिंग झाला आहे या सगळ्या पवार कुटुंबातल्या फुटीमुळे. पण आता विजय शिवतारेंचं सुद्धा बंड आपल्याला बघायला मिळतं. ते खरंच जेन्युअन आहे का किंवा त्याच्यामागे काहीतरी रणनीती असेल असं वाटतं? नाही, मला त्याबाबत काही रणनीती वाटत नाही आत्ता. म्हणजे कुणीतरी ते काहीतरी रचलेलं आहे तिथं असं वाटत नाही. कारण काय आहे की भाजपने आता बारामती जिंकण्याचं प्रेस्टिज केलेलं आहे. त्यामुळं भाजपमधून तर काय कोण शिवतारेंना वरिष्ठ पातळीवरून काही शिदोरी पुरवत असेल असं आत्ता तर वाटत नाही. परंतु आत्ताचं सध्याचं राजकारण इतकं म्हणजे अनप्रिडिक्टेबल झालेलं आहे की कोण कुठं काय कुणावर कशी गेम टाकेल हे काय आता समजत नाही. म्हणजे परंतु एक आत्ता असं एक गोष्ट निश्चित झालेली आहे,
त्यांनी पुरेसे डॅमेज अजित पवारांना केलेलं आहे आणि त्यांनी हा एक विचार पुढं आणलेला आहे ह्या मतदारसंघामध्ये की आम्हाला दोन्ही पवार नको आहेत, असं दोन्ही पवार नको आहेत असं असणारे अनेक लोक इथं आहेत. आणि ते जे 1 लाख म्हणजे आता शिवतारेंच्या म्हणण्याप्रमाणे तर ते 5.5 लाख मतदान आहे जे पवारांच्या विरोधात आहे. परंतु त्या 5.5 लाखामध्ये BJPचे कट्टर मतदार, BJPच्या लोकांनी त्यावेळेला मतदानासाठी आणलेले किंवा मोदींच्या प्रभावानं किंवा BJPच्या प्रभावाने मतदानासाठी आलेले असे वेगवेगळे लोक असतील. त्यातले काही अजित पवारांना मत देतील. पण 1-1.5 लाख मतदारांच्या डोक्यामध्ये की आपण या दोघांनाही कशाला निवडून द्यायचं, हा एक विचार टाकण्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत. आणि जर मग शेवटी ते उभे राहिले नाहीत तर हे मतदार सुप्रिया सुळेंना मतदान करतील. अजित पवारांचं पुरेसं डॅमेज आता विजय शिवतारेंनी केलेलं आहे असं एक माझं प्रिडिक्शन आहे. आणि दुसरं, विजय शिवतारेंनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील प्रस्थापित नेत्यांना एक बळ दिलेलं आहे. म्हणजे आता आपण इथं शिवतारे पाहतो, तिकडं आपण इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील आहेत. तिथे जर अशी पोझिशन आहे की हर्षवर्धन पाटलांनी जरी आता सांगितलं की सुनेत्राताई पवारांचं काम करा आणि जर त्यांना काही विधानसभेचा शब्द कुणी दिलेला नसेल तर त्यांचे कार्यकर्ते कामच करणार नाहीत. म्हणजे त्यांचे 50% कार्यकर्ते तरी काम करणार नाहीत. म्हणजे ते एक तर न्यूट्रल राहतील किंवा सुप्रिया सुळेंचं काम करतील. अशी परिस्थिती दौंडमध्ये पण आहे. तिथं आता राहुल कुल आणि रमेश थोरात हे माजी आमदार, बँकेचे संचालक, ते आता आमदार पदाला इच्छुक आहेत. आणि राहुल कुल तर विद्यमान आमदार आहेत. त्यांचं आता कसं होणार ते, म्हणजे काय, कोण कुणाचा प्रचार करणार आणि कोण कुणाला मताधिक्य देणार, हे आता पुढं ज्यावेळेला ही निवडणूक सरकेल अजून एक 10-15 दिवसांनी हे सगळं चित्र स्पष्ट होईल. आता भोरला आपण बघितलं तर अनंतराव थोपटेंना भेटायला शरद पवार, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे आणि आता काल सुनील तटकरे पण जाऊन भेटून आले त्यांना. तर आता ही जी लढत आहे बारामतीची ना, ही फार घासून होणारी लढत आहे असं माझं प्रिडिक्शन आहे. आणि त्याच्यामध्ये भोर वेल्ला मुळशी मतदारसंघाला फार महत्त्व निर्माण झाले. तिथं अनंतराव थोपटे ज्याच्या बाजूला आहेत तो माणूस मताधिक्य घेणार आहे. त्यामुळे ही सगळी मंडळी आता अनंतराव आपल्या बाजूला कसे राहतील असा प्रयत्न करण्यामध्ये मग्न आहेत. आणि मग त्यातनं आम्ही संग्राम थोपटेंना पुढं हे पद देऊ, त्यांना अशी मदत करू, हे करू. आता शरद पवारांनी सुद्धा जाहीर सभेमध्ये सांगितलं की मी आता इथून पुढं संग्राम थोपटेंच्या पाठीशी उभा राहणार आहे. त्यामुळं हे स्थानिक जे सरदार आहेत सगळे प्रत्येक विधानसभा मतदारसंघातले, हे नक्की काय करतायत ह्याच्यावर सुद्धा मतदानाची बरीच गणितं अवलंबून राहणार आहेत. तुम्ही आता बोलताना हर्षवर्धन पाटील यांचं सुद्धा नाव घेतलं, तर हर्षवर्धन पाटील यांना देवेंद्र फडणवीसांनी सागर बंगल्यावर बोलवून घेतलं होतं. तर त्यांचं बंड शमलं आहे की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली किंवा त्यांना मनवण्यात यश आलं आहे फडणवीसांना, काय वाटतं? नाही, त्यांचं ते काय बंडखोरीच्या तयारीत नाहीच आहे. ते म्हणजे बंडखोरी अशी ते काय ऑफिशियली करणारच नाही आहे. त्यांचं काय कारण आहे की पवारांनी प्रत्येक वेळेला लोकसभेला त्यांच्याकडनं शब्द घेतलेला आहे की आम्ही तुम्हाला विधानसभेला मदत करू. असं गेल्या 3 निवडणुका झालेलं आहे की लोकसभेला पवारांनी काम करून घेतलं आपलं आणि मग विधानसभेला त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं. त्यांचं असं आता मत आहे की मला आता विधानसभेची खात्री दिली पाहिजे. पण आता अजित पवारांचा प्रॉब्लेम असा आहे की तिथं दत्तात्रय भरणेंसारखा एक अतिशय त्यांचा भक्कम विश्वासू आमदार तिथं आहे. आणि मग सिटिंग आमदाराला कापून हर्षवर्धन पाटलांना तिकीट कसं द्यायचं, ही एक तिथं मोठी अडचण आहे. पण आता ते काय झालं आहे की हर्षवर्धन पाटलांच्या हातातसुद्धा आता हे राहिलेलं नाही आहे. त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, काय असतं, आपला नेता ज्यावेळी आमदार असतो, मंत्री असतो, त्यावेळी खालच्या कार्यकर्त्यांची भरपूर कामं होत असतात. म्हणजे आपल्या किरकोळ स्वरूपाच्या बदल्या, शिक्षकाची बदली कर, ग्रामसेवकाची बदली कर, कुठं काय थोडासा कशाचा किरकोळ विकास कामांचा प्रश्न असेल तो अशा चुटकीसरशी मिटतो. आणि गेल्या 10 वर्षामध्ये ह्याच्यापासून हर्षवर्धन पाटलांचे कार्यकर्ते वंचित आहेत. आणि कसं आहे, तिथं भरणे आणि दत्तात्रय भरणे राष्ट्रवादीचे आमदार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये 5 वर्ष विधानसभेची निवडणूक सुरू असते. म्हणजे 5ही वर्ष ते प्रचाराच्या मूडमध्ये असतात. आणि तसं दोघांचा जो मार्जिन आहे विजयाचा, तो काय फार जास्त नाही आहे, 4-5 हजाराचं मार्जिन आहे. त्यामुळं आता कार्यकर्ते नक्की काय करतायत, कार्यकर्ते अजित पवारांचं काम करणार आहेत का, हा प्रश्न आहे. बरोबर. कार्यकर्त्यांबरोबरच मतदार पण तेवढाच महत्त्वाचा आहे. तर आता मतदारांसमोर ओव्हरऑल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की घड्याळ की तुतारी,
आणि तुतारी हे तसं त्या मनाने आता नवीन आहे, लोकांना अजूनही कन्फ्युजन असू शकतं बारामतीतलं की तुतारीला करायचं की घड्याळाला करायचं, आणि कदाचित त्याचमुळे बहुतेक शरद पवारांनी 50 दिवस आधीच जोरात प्रचाराला सुरुवात केलेली आहे. काय वाटतं, तुतारी लोकांपर्यंत पोहोचली आहे बारामतीत? हां, तुतारी लोकांपर्यंत फार घराघरात पोचलेली. आता काय चिन्हाचं आता काही अडचण राहिलेलं नाही. म्हणजे मागं ज्या वेळेला व्हॉट्सॲप किंवा हे सोशल मीडिया, हे स्मार्टफोन हे नव्हते, त्यावेळीसुद्धा काँग्रेसचं चिन्ह 4 वेळा बदललं गेलं होतं. ते पोचलंच ना लोकांपर्यंत. आणि आता तर म्हणजे तुम्ही बारामतीतल्या गावागावात जरी जाऊन सर्वे घेतला ना, तर बांधावरच्या लोकांनासुद्धा माहिती आहे की साहेबांची तुतारी आहे म्हणून. त्यामुळं तो चिन्हाचा काही प्रश्न फार काय गाजेल असं जाणार नाही. आणि 50 दिवस आधी जो प्रचाराला सुरुवात केलेली आहे ना, तर शरद पवार इथं जरा सेट करून त्यांना महाराष्ट्रात हे सगळं पाहायचं आहे. आणि त्यामुळे ते आता आजच त्यांची इंदापूरला सभा झाली महाविकास आघाडीची, आधी भोरला झाली, अजून 1-2 सभा निवडणुका म्हणजे उमेदवार निश्चित होईपर्यंत वगैरे ते बारामती मतदारसंघात लक्ष घालतील. आणि मग नंतर एक मधल्या टप्प्यामध्ये परत एक ते हे करतील. त्यामुळं चिन्ह लोकांपर्यंत पोचले का नाही हा काही प्रश्न आता उरलेला नाही. मध्यंतरी चंद्रकांतदादा पाटलांनी एक असं विधान केलं होतं की शरद पवारांना आम्हाला बारामतीतनं संपवायचं आहे. तर ह्या वक्तव्याचा बारामतीकरांवर काय नेमका परिणाम झाला आहे? बारामतीकरच नाही तर हे बारामती लोकसभा मतदारसंघावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. म्हणजे ही जर वाक्य भाजपच्या नेत्यांकडून शरद पवारांना आम्ही संपवायला निघालेलो आहे, शरद पवारांना आम्हाला संपवायचे, असं जर हे वारंवार बोललं गेलं तर ह्याचा फार मोठा फटका अजित पवारांना बसू शकतो. कारण शरद पवारांची या लोकसभा मतदारसंघावर एक मोहिनी आहे. आणि कसं आहे, शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना आदर आहे इथं या मतदारसंघामध्ये. त्यांच्याबद्दल जर तुम्ही म्हणजे त्यांचा विरोधकसुद्धा जर तुम्ही एक पातळी सोडून शरद पवारांवर जर टीका केली तर ते इथल्या माणसाला सहन होत नाही. म्हणजे हे मी प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे. एक तुम्ही टीका करा, त्याची एक लेवल पाहिजे. एक ते पातळी सोडून जर तुम्ही टीका केली तर ते हानिकारक आहे. म्हणजे आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो. 94 साली इथं दौंड तालुक्यातल्या कारखान्याची निवडणूक होती, भीमा सहकारी साखर कारखाना. त्यावेळी ते शिवसेनेचे आमदार होते, फार डॅशिंग आणि एकदम जबरदस्त आमदार होते, देवळे. तर त्यांनी पॅनल उभं केलं होतं. हे आत्ताचे जे आमदार आहेत राहुल कुल, त्यांचे वडील होते सुभाष अण्णा कुल आणि रमेश थोरात. हे दोघं फार स्ट्रॉंग लीडर होते. त्यांच्याविरुद्ध प्रकाश देवळेंनी पॅनल उभं केलं होतं. तर तिथं ते पॅनल विजयी होईल असं म्हणजे एक 8-10 दिवस आधीच चित्र होतं. पण नंतर त्या पाटसच्या एका सभेमध्ये शरद पवारांवर इतकी भयंकर स्वरूपाची टीका करण्यात आली की तिथूनच त्या निवडणुकीचं सगळं चित्र बदललं. म्हणजे तिथं त्या सभेच्या स्थळी अशी 2 वडाची झाडं होती. ते एका झाडाला शरद पवारला फाशी देणार आणि एका झाडाला अजित पवारला फाशी देणार, हे वाक्य त्यावेळी इतकं गाजलं तर ती निवडणूक फार पलटीच झाली. म्हणजे एकही माणूस निवडून आला नाही समोरच्या पॅनलचा. म्हणजे अशी त्यावेळेला तिथं परिस्थिती झाली. तर कसं आहे, लोकांच्या मनामध्ये शरद पवारांच्याबद्दल काही राग असू शकतो, कळलं का, त्यांच्याशी काही मतभेद आहेत. परंतु हे खडकवासल्यासारखा शहरी भाग जाऊ द्या तुम्ही, पण ग्रामीण भागामध्ये शरद पवारांना मानणारा आणि एकंदरच आपलं भारतीय संस्कृतीमध्येच असं आहे की आपण वयोवृद्ध लोकांना आपल्या सगळ्या म्हणजे ज्यांचं काही नाही आहे त्यांनासुद्धा आपण सन्मान देत असतो. अशावेळी शरद पवारांसारख्या एवढ्या ऋषितुल्य माणसाबद्दल जर तुम्ही अशी टीका करत राहिला तर मग ते लोक सहन करणार नाहीत असं मला तरी वाटते. तर सर, मला असं विचारायचं होतं की एवढ्या वयोवृद्ध माणसाचा अपमान लोक करत नाहीत, पण आत्तापर्यंत पवारांनी फोडाफोडीचं राजकारण बऱ्याच प्रमाणात केल्याचं दिसतं. म्हणजे भुजबळांच्या रूपाने त्यांनी शिवसेना फोडली, मुंडेंचं घर फोडलं. तर आता वयाच्या 83व्या वर्षी त्यांच्यावरच हे सगळे फासे उलटतात असं वाटतं तुम्हाला? नाही, शरद पवारांच्याबद्दल तसं म्हणता येईल की त्यांनी शिवसेना फोडली. पहिल्यांदा शिवसेना फोडायचं काम त्यांनीच केलेलं आहे. आणि मुंडेंच्या घरामध्ये जे काही झालं त्याबद्दलही त्यांच्याबद्दल आरोप केले जातात. परत आणखी अशी बरीच घराणी आहेत की जिथं त्यांनी सगळे प्रॉब्लेम निर्माण केले असं म्हणतात लोक. म्हणजे असे आरोप केले जातात. आता त्यात काय सत्य आहे, असत्य आहे, काय त्यावेळी नक्की सिच्युएशन घडलेली आहे, हा प्रश्न वेगळा आहे. पण आता शरद पवारांचंच घर फुटलेलं आहे. आता अजित पवार बाजूला गेलेले आहेत. तर ह्याची मजा लोक घेत आहेत ना. म्हणजे लोकांना बरं वाटते. काही म्हणजे असा एक मोठा वर्ग आहे की ज्याला बरं वाटते की बघा आता ह्यांना धडा मिळालेला आहे का नाही.
परंतु ह्या सिच्युएशनचा बारामती मतदारसंघातल्या मतदानावर काही परिणाम होणार नाही. कारण काय म्हणजे असं झाल्यामुळं आता शरद पवारांच्या विरोधात सगळं गेलेलं आहे असं नाही आहे ते. म्हणजे आता फक्त काय होईल की पूर्वी जे पवार घराण्यामध्ये उमेदवाराला उभं करायचं आणि अजित पवारांनी शरद पवारांनी सगळ्या महाराष्ट्रभर प्रचार करायचा, अजित पवारांनी थोडंसं मतदारसंघाकडं लक्ष द्यायचं आणि तो आरामशीर उमेदवार निवडून यायचा. आता फक्त असं होणार आहे ह्या सगळ्यामुळं, हे घर फुटल्यामुळं, की आता बघा ना शरद पवारांच्या घरातले सगळे कुटुंबीय प्रचाराला उतरलेले आहे. म्हणजे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर 8-10 दिवसांनी हे सगळं कुटुंब प्रचाराला उतरायचं. आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या 15 दिवस आधी हे सगळे प्रचाराला उतरलेले आहे. ते घर फुटण्याचा हा परिणाम आहे. परंतु आता शरद पवारांनी फार महाराष्ट्रात इतरांची घरं फोडली, इतरांचे पक्ष फोडले, म्हणून आता त्यांना धडा शिकवा असं काय मतदारांमध्ये हवा नाही. शेवटच्या टप्प्याकडे बोलूया सर, की आता मराठा आंदोलनामुळे संपूर्ण राज्यभर मराठा आणि OBC यांच्या मतदानावरचा भरपूर विषय चर्चेला जातो आहे. प्रत्येक मतदारसंघामध्ये काही ना काही प्रमाणावर मराठा आरक्षणाचा प्रभाव जाणवलेला आहे. पार गाव पातळीपर्यंत हा विषय निघालेला आहे की OBC विरुद्ध मराठा अशीही काय काय लोक लढत रंगवताना दिसतात. पण बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पूर्वी पण आणि आत्ताही मराठा मतदार आणि OBC मतदार यांची एकंदरीत मतदानाचा पॅटर्न कसा राहिला आहे? नाही, आता काय 2009च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत असा काय पॅटर्न बारामती लोकसभा मतदारसंघात नव्हता. म्हणजे 3-3, 4-4 लाखांनी ज्या वेळेला उमेदवार समोरचा निवडून येतो त्यावेळी मतदानाचा काय पॅटर्न नसतो. म्हणजे पवारांना एक सरळ मतदान करायचं असा तो पॅटर्न होता. परंतु 2014ला ज्या वेळेला महादेव जानकरांची उमेदवारी आली त्यावेळेला मग हा धनगर समाज, OBC म्हणजे माळी समाज आणि इतर OBC आणि मराठा मतदार असं एक ध्रुवीकरण ह्या मतदारसंघात झालं. आणि त्यावेळेला मोदींची लाट आणि हे ध्रुवीकरण यामुळं सुप्रिया सुळेंचं मतदान मताधिक्य 3,70,000 आलं असं घडलेलं आहे. मागच्या निवडणुकीलाही तोच पॅटर्न होता. आता ह्या निवडणुकीला तो पॅटर्न अतिशय म्हणजे प्रबळ ठरेल असं आत्ता तरी वाटते. कारण आता काय झालं, मराठा आरक्षणाचं आंदोलन चालू आहे. मराठा आरक्षण OBCमधून दिल्यामुळं OBC समाज नाराज आहे. परत धनगर समाजाचं आरक्षणाचं आंदोलन चालू आहे, त्यांना अनुसूचित जमातीमध्ये प्रवेश हे आरक्षण द्या म्हणून. तर आता ह्या सगळ्या आरक्षणाच्या आंदोलनांचा आणि आरक्षणाच्या प्रश्नाचा कसा प्रभाव पडतो आहे या मतदारसंघावर ते आता म्हणजे तो अभ्यासण्याचा विषय आहे. कारण ते पहिल्यांदा घडणार आहे. आता या मतदारसंघात सुद्धा प्रत्येक गावातून एक उमेदवार उभा करायचा आणि एकदम 1000 उमेदवार करायचे उभे, असं इथंही आता म्हणजे त्याच्या मराठा समाजाच्या हालचाली चालू आहेत, त्यांच्या बैठका चालू आहेत, हे सगळं चालू आहे. त्यामुळं आता ह्याच्यात मी असा विचार करत होतो मगाशी की आपल्याला कुणी फसवलेलं आहे असा ह्या विचारावर तो मतदार कुठल्या नावावर स्थिर होतो त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे. कारण कसं आहे, आता अजित पवार, शरद पवार हे सगळे 2 जुलैच्या आधीपर्यंत एकत्रच होते ना. आणि आरक्षणाचा विषय हा फार लांबपासूनचा आहे. परत पाठीमागं 2009च्या वेळेला मला वाटतं विधानसभेच्या वेळेला का 14च्या देवेंद्र फडणवीसांनी धनगर समाजाला बारामतीमध्ये जाऊन आश्वासन दिलं होतं की विधानसभेला आमची सत्ता आली तर पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला आरक्षण देऊ. ते अजूनपर्यंत दिलं गेलेलं नाही आहे. त्यामुळे हे सगळे समाज, त्यातले नेते आणि त्यातले मतदार आपल्या हा प्रश्न सोडवायला नक्की कोण कारणीभूत आहे असा ज्यावेळी विचार करतील त्यावेळी ते देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शरद पवार ह्यापैकी कुठल्या एका नावावर स्थिर होत आहेत. त्यावर हे सगळं राजकारण पुढं समजू शकेल. पण त्याला अजून प्रचाराचा एक फ्लो चालू व्हायला पाहिजे आणि त्या फ्लोमध्ये एक 10-15 दिवसात हे चित्र क्लिअर होऊन जाईल.
तर मित्रांनो, महाराष्ट्रात राजकारणाचा आणि ओव्हरऑल निवडणुकीचा पॉवर प्ले सुरू झालेला आहे आणि बारामतीमध्ये नेमका कोणत्या पवारांचा पॉवर प्ले जास्त जोरात होतो, कोण जास्त रन्स करतं हे बघण्यासारखं असणार आहे. ही निवडणूक चुरशीची होणार यात काही शंका नाही, कारण का पवार विरुद्ध पवार हा एक ऐतिहासिक संघर्ष इथे आपल्याला बघायला मिळणार आहे. तर तुम्हाला ओव्हरऑल बारामतीच्या परिस्थितीबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा. आणि सर, खूप खूप धन्यवाद, तुम्ही वेळ काढून पॉलिटिक्स चॅनलवर आलात त्याबद्दल. थँक्यू. तर तुमचं एक काम राहिलं आहे, ते पटकन करून टाका. मॅच संपायच्या आहेत, निवडणुका संपेपर्यंत वाट बघत बसू नका. द पॉलिटिक्सला लगेच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.